नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या दशम्या किंवा धपाटे म्हणतात काही काही जण. तर ते आपण बनवणार आहोत. तर इथे आपण एक भोपळा घेतलेला आहे. आधी तर आपण दशम्यांसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा या 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, चांगल्या 7-8 मिरच्या आहे, आल्याचा तुकडा आहे आणि लसूण घेतलेला आहे. त्यामध्येच आपण जिरं घालणार आहोत आणि धनापूड आणि मीठही मी या मसाल्यामध्येच म्हणजे वाटणामध्येच घालणार आहे, जे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. समजा बारीकच बनवून घेऊ आपण पेस्ट, तर त्यामध्ये मीठ घालून घेऊ. आपले हे पिठं घेतलेले आपण त्या अंदाजाने. तर आता आधी आपण मसाला बनवून घेऊ. तर अशा प्रकारे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण भोपळा किसून घेऊ आणि मला इथे अर्धाच भोपळा लागणार आहे, अर्धाच भोपळा घेणार आहे. आणि साल वगैरे अजिबात काढायची आवश्यकता नाही, आपल्याला अगदी कोवळा छान भोपळा आहे. तर अशा प्रकारे किसून घेऊ आपण. तर बघा आपण इथे भोपळा किसून घेतलेला आहे. तर बघा आता आपण काय काय पिठं घेतली आहे मी तुम्हाला दाखवते. इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आपण, आणि हे ज्वारीचं पीठ आहे आपलं. या गव्हाच्या निम्मे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठाच्या निम्मे आपण हे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला ओवा लागणार आहे. यामध्ये हळद आणि हे तर वाटण घेतलेलंच आहे आपण. तीळ घेतलेली आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर आता हे पिठं घालू आपण ताटामध्ये. तीळ आपण भरपूर घेतलेली आहे, छान लागते ती दाताखाली आली म्हणजे, म्हणून आपण जास्त घेतलेली आहे. आणि हा ओवा थोडासा चोळून घेऊ आपण हातावरती. आणि आता हे वाटण. तर आता यामध्ये आपण हा भोपळा घालू. आधी हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित, कारण काय आहे ना, भोपळ्यामध्ये खूप पाणी असतं. आपल्याला जर वाटलं तरच आपण पाणी घालणार आहोत, नाहीतर नाही आपल्या, कारण हे असं चोळून घ्यायचं आहे. यामध्येच आपलं हे पीठ भिजवलं जाईल, कारण आपलं मीठही असतं त्यामध्ये. मीठ आणि ते भोपळ्याचं पाणी सुटतं, म्हणजे सैल होऊन जातं ते, म्हणून आपल्याला लागेल तरच घालायचं आहे पाणी, नाहीतर नसं हे चोळून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघा आपण अजून पाणी लावलेलं नाही आहे, पण बघा किती छान असं ओलसर ते झालेलं आहे गोळा. तर असंच थोडं असं अजून असं चोळू आपण, म्हणजे काय होईल आपल्याला छान असं आपल्याला अंदाज येऊन जाईल की पाणी लागतं आहे की नाही. व्यवस्थित गोळा भिजला म्हणजे पाण्याची आवश्यकता आपल्याला नाही लागणार. कोथिंबीर राहिली बघा मागेच बाजूला, तर इथे कोथिंबीर घालू आपण, भरपूर कोथिंबीर घालू. हे छान मिक्स करून घेऊ. तर बघा आपल्याला फक्त थोडंसं हात ओला करून पाणी लावायचं आहे, कारण ते आपण जो भोपळा घेतलेला होता अर्धा, त्यामध्ये आपल्या 2 वाट्या पीठ हे मळलं गेलेलं आहे. आणि आपल्या कसं भोपळ्याला खूप पाणी सुटतं, त्यामध्येच आपलं हे पीठ छान भिजलं गेलेलं आहे. आणि आपल्या वाटणात मिरची बारीक केली म्हणजे त्यालासुद्धा पाणी सुटतं, म्हणून आपल्याला अजिबात वरतून पाणी लागलेलं नाही आहे. तर थोडंसं आपण तेलाचा हात लावू आणि एक वेळा मळून घेऊ व्यवस्थित परत. तर बघा अशा प्रकारे आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे. आणि आता आपण हे लाटून घेऊ धपाटे. तर आधी गोळे बनवून घेऊ छोटे छोटे, आपल्याला जसे पाहिजे तसे. तर हे बघा गोळे बनवून घेतलेले आपण, आणि बाजूला आपण तवा तापवायला ठेवलेला आहे. आणि आता आपण हे लाटून घेऊ धपाटे. भोपळ्याच्या दशम्या ज्या आहेत त्या लाटून घेऊ आपण. थोडंसं तेल लावलेलं आहे आपण. तर आता हे लाटून घेऊ आपण. तर हे बघा अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. आता हे कसं आहे, आपले मिश्र पिठाचे असल्यामुळे थोडंसं काठ त्याचे असे तुटल्यासारखे आपल्याला वाटतात. फक्त गव्हाचं पीठ असलं म्हणजे छान व्यवस्थित ते होतं, पण आपले ज्वारीचं पीठ वगैरे आहे त्याच्यामध्ये. आता काय करणार आहोत आपण, या छोट्याशा प्लेटने आपण असं कट करून घेणार आहोत, म्हणजे एकसारखे होतील आपले धपाटे. हे बघा अशा प्रकारे एकसारखे आता आपले धपाटे तयार होतील. आता आपण तवा तापलेला आहे
तर अशा प्रकारे आता छान खरपूस असा शेकून घेऊ आपण, पलटी करून घेऊ. आणि आता तेल सोडू आपण, वरच्या बाजूने तेल लावून घेऊ, पलटी करून घेऊ. पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घेऊ आपण आणि छान असं शेकून घेऊ. तर इथे आपली दशमी शेकून झालेली आहे, काढून घेऊ आपण. तर अशाच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत भोपळ्याच्या दशम्या. तर सर्व धपाटे आपण अशाच प्रकारे छान तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे कट करून शेकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे शेकून घेऊ आता छान, पलटी करू आणि तेल सोडू आणि सर्वीकडे पसरवून घेऊ. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घेऊ आपण. तर अशा प्रकारे आपले भोपळ्याचे खमंग असे धपाटे तयार झालेले आहेत. तर हे धपाटे तुम्ही चटणीबरोबर, लोणच्याच्या साराबरोबर किंवा कढी वगैरे तोंडी लावायला, साध्या दह्याबरोबर असे तुम्ही हे खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.